बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राजेश जगताप लिखित कादंबरी आडूसा. प्रकरण 11. गल्लीतला वारा जागा झाला. झाडा झुडपाशी लपाछपीचा खेळ खेळू लागला. कधी हलकेच येऊन झाडाला स्पर्शून जाऊ लागला, तर कधी गल्ली बोळात लपू लागला. पाला पाचोळा त्याला पकडण्यासाठी पाठलाग करू लागला. पण तो कसला बिलंदर. वर उडी मारून झाडाच्या फांदीला धरून लोंबकळू लागल्यावर पाला पाचोळा तिथंच कुठंतरी हताश होऊन त्याची वाट पाहायचा. पाठ शिवणीचा हा खेळ चांगलाच रंगात आला होता. दिवस माथ्यावर आला होता. पारूला आता भूक लागल्याची जाणीव झाली. ती उठून घरात आली. जेवणाचं ताट वाढून घेतलं. इथंच जेवायला बसावं की ओसरीत जावं असा विचार करू लागली. पण नको, सासू आली तर वट्टा चढता चढता पाहूनच वरडायला लागेल. त्यापरीस हिथंच 2 घास खाल्ल्यालं बरं, म्हणून ती तिथंच बसली. जेवताना ताटातलं जेवण उगीचच नकोसं वाटू लागलं. तरीही ताटातलं जेवण संपवून ती बाहेर आली. उत्तर दिशेला काहीतरी वेगळी हालचाल जाणवली. एक ढग दुसऱ्याचा हात धरून वर चढत होता. जोमात वाहणारा वारा मंदावला होता. तापल्या उन्हाला डोळ्यांना सुखावणारी पिवळसर झळाळी आली होती. पानांची कोवळीक एका अनामिक आतुरतेने फडफडत होती. एकामागे एक येणाऱ्या करड्या ढगांची उभी फळी आकाराला आली होती. करड्या रंगाच्या मागे काळी जर्द छटा दिसू लागली होती. आपले पंख पसरवीत पुढे पुढे येऊ लागली होती. अगदी झाडांच्या डोक्यावर. निळं आभाळ बघता बघता काळं झालं. उजेड कुठेतरी कोपऱ्यात लपून बसला होता. खूपच अंधारून आलं. वातावरणात एक कुंदपणा जाणवू लागला. पाखरं सैरा वैरा उडून झाडाचा आसरा धुंडाळू लागली. कडाड कडकड कडकड वीज चमकली. क्षणार्धात आभाळ चिरीत नाहीशी झाली. पारूचं काळीज थरारलं. विजांचा चमचमणारा कडकडाट आणि त्याला दणक्यात साथ देणारा काळ्या कुट्ट ढगांचा गडगडाट आसमंत ढवळून काढू लागला. आणि तो आला. थेंबा थेंबाची पिरणी करीत सरसावला. तापलेल्या मातीचा मातकट सुगंध तो आल्याची वर्दी देऊन गेला. सहस्रधाराने बरसू लागला. ओट्यावर 4-2 पांढरी बोरं पडताना दिसत होती. पडल्यासरशी विरघळून जात होती. पुढे जाऊन तिनं 2-4 गारा उचलल्या. 2 तोंडात विरघळल्या. जिभेवर क्षणिक थंडावा जाणवला. 2 हातात विरघळल्या. माहेरला घेऊन गेल्या. लहानपणी पावसात पडणाऱ्या गारा वेचताना एकच धांदल उडायची. गारा पडू लागल्या की घरातून एखादं पोतं किंवा बापाचं धोतर असं काहीतरी आणून ओट्यावर अंथरायचं. त्यावर पडणाऱ्या गारा खाताना खूप भारी वाटायचं. काही गारा मोठ्या असायच्या, त्या उचलता यायच्या, पण काही बारीक असायच्या. पडलेल्या दिसायच्या, पण उचलेपर्यंत गायब. बोटाला थंडपणा काय तो जाणवायचा. घरातील वडीलधारी माणसं एखादी काचेची बाटली घेऊन गारा त्या बाटलीत जमा करायला सांगायची. गाराचं पाणी ताप आल्यावर पाजलं तर ताप लवकर उतरतो असं सांगायचे. खरं खोटं त्यांनाच माहीत. पावसात भिजता भिजता गारा खाण्याचं सुख आणि आनंद फक्त लहान मुलांनाच मिळतो असं नाही. मोठी माणसंही 1-2 गारा उचलून तोंडात टाकतात. कडाड कडकड कडकड वीज चमकली आणि माहेरला गेलेलं तिचं मन परत आलं. सासू भागाईच्या घरी गेली, ती अजूनही आली नव्हती. गंगापूरला गेलेला धनाजी आणि सासरा कुठे असतील? भिजले असतील का? हा विचार तिला अस्वस्थ करू लागला. एकटेपणा टोचू लागला. ती घरात आली. दिवा लावला आणि धनुभाऊ, ओ धनुभाऊ, आहेत का घरात? तो आवाज तिने ओळखला. तो मुरल्या होता. आत्ता ह्यो मुर्दा काहून आला असेल? ती पुटपुटली. सासऱ्याची काठी हातात घेतली.
बाहेर जाणं भाग होतं, नाहीतर मुरल्या आत येणार. काळजात उठली धडधड सांभाळत ती दाराशी आली. तसा तो तो दात विचकीत म्हणाला, धनुभाऊ नाही वाटतं घरात. नाही. पुढं आणि म्हातारी आहे. जाडजूड ओठावरून जीभ फिरवीत त्यानं लोचटपणानं विचारलं, काम काय ते बोल, नाही तर सुटायचं बघ. रागानं थरथरत ती बोलली, अव एवढं रागानं काहून बोलती? दारातल्या कुत्र्याला बी माणूस लवकर हाड म्हणत नाही. असं म्हणत त्यानं आत पाय टाकला. मुडद्या, तुह्या परीस कुत्र परवाडलं. चाल निघ बाहेर. अहो पाऊस कसा पडतोय दिसना होई. पर माळावरच्या पावसाची याला सर नाही. तेवढ्यात त्याच्या हातावर काठीचा तडाखा बसला. आयो 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 बोंबलत तो बाहेर आला आणि त्याच वेळी अंगणात धनाजीची गाडी आली. बापाला हाताला धरून तो ओसरीवर आला. पारूच्या हातातील काठी रागाने तापलेला चेहरा पाहून तो म्हणाला, काय झालं ग? आणि तू तू रा तुहा काहून आलाय? ती काही बोलायच्या आत मुरल्याच म्हणाला, अव दूध पाहिजे होतं म्हणून आलतो. अरे पण सकाळी नेलतं ना धनुभाऊ. अव ते रातचं होतं ना असलंय. पारूचं अंग थरथरत होतं, डोळ्यात निखारा दिसत होता. धनाजीनं तिच्या हातातली काठी घेतली. सटासट 4 वाभाडे मुरल्याच्या अंगावर ओढले. धक्के देत ओट्याच्या खाली घालवीत म्हणाला, डुकराच्या अवलाद, पुण्यांदा दारात पाय ठेवला तर घरी नाही मसनावाटीत जाशील. ध्यानात धर. दारुड्यावाणी झोकांडत मुरल्यात दिसेनासा झाला. तरीही धनाजी कोसळणाऱ्या पावसात भिजत उभा होता. अर्ध्या रस्त्यात पावसानं त्यांना गाठलं होतं. कुठंतरी थोडा वेळ आसरा घेऊन मग निघावा असा विचारही केला होता त्यांना. पण पावसाचा एकंदरीत राग रंग पाहून कुठेही न थांबता घर गाठावं असं ठरवून ते घरी पोचले होते. पावसात भिजत भिजत ते दोघेही घरी अगदी मोक्याच्या वेळी आले होते. उशीर झाला असता तर कदाचित मोरल्यानं पारूच्या अब्रूला हात घातला असता या कल्पनेनेच धनाजी उभा पेटला होता. हातातली काठी ओसरीत भिरकावून त्यानं बैलांना मोकळं करून गोठ्यात बांधलं. मुकी जित्राबा अख्ख्या वाटानं भिजली होती. घरी आल्यावरही कितीतरी वेळ भिजली होती. धनाच्या प्रेमापोटी झिंबाड कोसळणारा पाऊस अंगावर घेतला होता. धनाजीनं त्यांची पाठ थोपटून चारा टाकला. भुकेले जीव खालच्या मानेनं चारा खाऊ लागले. धनाजी घरात आला तेव्हा पारून आंघोळीसाठी पाणी तापायला ठेवलं होतं. दुसऱ्या चुलीवर चहाला उकळी फुटली होती. रंगराव कपडे बदलून बसले होते. धनाजीनं न्हाणीत जाऊन ओले कपडे बदलून उपारणं आडवं लावलं. घरात गोदाई कुठे दिसली नव्हती. मग विचारलं, आई कुठे गेली ग? भागाईकडे जाते सांगून दुपारपासून गेल्यात. पारू म्हणाली, हा मुरल्या का वालता? तुम्ही इडच कुठं गावकुसला असेल तेव्हा आलता. बर असं कर, 2 पोती ती काढून म्हातारला घेऊन येतो. पाऊस थांबेल असं वाटत नाही. पारूनं 2 पोती काढून दिली. एकाची खोळ करून डोक्यावर घेतलं, दुसरं काखेत मारून तो निघाला. अव अंगात काही घाला ना, असं उघड्या अंगानं नका जाऊ. हसू दे ग, उगा कपडे वल्ले कराय नको. पाण्या पावसाचं वाळत नाहीत. झिंबाड पावसात तो तसाच उघड्या अंगानं पाणी तुडवीत निघून गेला. थोड्या वेळानं आईला घेऊन आला. खाली बसता बसता तिनं धनाजीला विचारलं, त्या मुरल्याच्या अंगावर हात काहून टाकला रे धना? पाणी वतलंय व. पहिले आंघोळ करा आणि मग बसा बोलत निश्चित. पारू बाहेर येत म्हणाली. मुरल्याची भानगड टाळायची म्हणून तो पटकन उठून आंघोळीला गेला. गोदाईनं तिचा मोर्चा तिथंच टेकलेल्या रंगरावांकडे वळवला.
काय म्हणाला डागदर? काय नाही म्हणला, चांगला फरक पडलाय. हाय तेच औषध चालू ठेवा म्हणाला. 15 दिवसानं परत या जावाया म्हणाला. थोडा वेळ असाच गेला. कोणी कोणाशी काहीच बोलत नव्हतं. बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आणि मधूनच कडाडणाऱ्या विजांचा आवाज काळजाचा ठाव घेत होता. रंगरावाने आपलं बोलणं चालू ठेवीत विचारलं, तो काय आमच्या मागे लगेच तिकडे जाऊन बसली होती काय? मग घरात भूतावानी एकलंच बसून काय करायचं? अगं पण तरणीसाठी पोर आहे घरात. गेली कुठं तर थोडा वेळ बसून लगू यावं का नाही? तिला कोण खातंय? आणि तसं बी तिच्या हातात मस बळ आहे. लोकायला पार लाट्या काट्यानं मारिते. मारी नाही ते काय करील? लोक घरात घुसून अब्रूला हात घालू लागलं तरी डोळं झाकून गप्प बसायचं का? डोक्याचे केस पुशीत धनाजी म्हणाला, अरे पर एवढं गुराढोरावानी मारायचं का? दुधासाठी चालताना त्यो जित्ता सोडला हे नशीब समज. आणि तुला काहून पुळका आलाय त्याचा? यावर गोदाई काहीच बोलली नाही. मुरल्या बोंबलत घरी आला तेव्हा त्याची आई, गोदाई आणि भागाई अशा तिघी जणी बोलत बसल्या होत्या. इकडच्या तिकडच्या गप्पांबरोबर गायवाडीच्या भगताचीही चर्चा झाली होती. भगत चांगला जालिम असून 3 खेटीत त्याचा गुण येतो असं भागाईनं सांगितलं होतं. पुढच्या अमावशेला तिघींनी मिळून खेटीला जायचं ठरलं होतं. भक्ताचं गुणगान ऐकून गोदाई भरीस पडली होती. जमलंच तर रंगरावालाही एखाद्या खेटीला घेऊन जावं असंही मनोमन ठरवलं होतं. आणि अशा वेळी धनाजीनं मुरल्याला मारहाण करणं तिला पटलं नव्हतं. आणि हे सगळं पारूमुळं झालं म्हणून पारूचा खूप राग आला होता तिला. पारूने चहाचे 3 कप आणले. एक धनाजीला, दुसरा सासऱ्याला आणि तिसरा सासूला दिला. चहा पिता पिता धनाजीच्या डोक्यात विचारानं थैमान घातलं होतं. एवढ्या पावसात आपण कुठेही न थांबता आलो म्हणून मोक्याच्या क्षणी पोचलो. नाहीतर त्या लांडग्यानं पारूचा घास घेतलाच असता. तशी ती पण वाघाच्या काळजीची हाय म्हणा. 1-2 तडाखा तिनंही मुरल्याला दिलाच असेल. पण बाई माणसाची ताकद किती दम धरणार? पारू चहाचे कप उचलून जाऊ लागली तेव्हा त्यानं विचारलं, तो घेतला का नाही चहा? घेते आता. भाजी काय करू? कर ग काय पण. मला तर आता जेवायची बी इच्छा राहिली नाही. पारू मन मारून स्वयंपाकाला लागली. 4 भाकरी थापून बेसन गरगाटलं. 2 भाकरी धनाजीला वाढल्या. सासू सासऱ्याने एक खाल्ली. सकाळचं उरलेलं आपल्या ताटात वाढून घेतलं. 4 घास पोटात घातले. धनाजीनं धारा काढून आणलेल्या चरबीतलं दूध तापवलं. रिपरिपणाऱ्या पावसाचं पाणी माळवदावरून वाट काढीत काढीत आड्यानं खाली उतरलं होतं. खरकटी भांडी उचलून पारूनं मोरीत ठेवली. सासू उसरीत बसून अंधारात रिपरिपणाऱ्या पावसाच्या धारात सुख शोधण्याचा प्रयत्न करीत होती. डोळ्यांना गच्च अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं, तरीही शोधण्याचा अट्टाहास चालूच होता तिचा. तिला हवं असलेलं सुख कोण देणार याचा विचार करीत होती. कोण देईल? बांधावरचा म्हसुबा, गायवाडीचा भगत की जेजुरीचा खंडोबा, की अजून कोणी? म्हणजे सुमी? भांड्याची आवराआवर करून पारूनं सासऱ्याला औषध दिलं. धनाजीला अंथरूण घालून दिलं. सासूला बोलवायला बाहेर आली. आत्या, चला की, आज आरामच नाही केला तुम्ही. पारू पावसाकडे पाहत म्हणाली. सासूनं एक वेळ तिच्याकडे पाहून तोंड फिरवलं. काहीच बोलली नाही. काय बोलावं पारूला समजेना. मग बोलायचं म्हणून ती बोलली. आत्या, चला की, पाय चोळून देते. चला, घरात आड्यानं पाणी बी आलंय. हे ऐकून गोदाई घरात आली. तिच्या मागं पारूही आली.
दाराला आतून कडी घातली. तेलाची वाटी घेऊन आली. गोदाईला म्हणाली, आत्या बसा. अड्यानं खाली उतरणारा पाण्याचा ओघळ पाहण्याचं थांबून गोदाई खाली बसली. तिच्या शेजारी बसून पारू तेलाने पाय चोळू लागली. दोघींच्या मनात विचारांच्या दोन वेगवेगळ्या वाटा फुटल्या होत्या. एक अंधश्रद्धेनं बरबटलेली जुनाट, तर दुसरी भक्तिभावाची डोळस नवी वाट. दोघींचंही ध्येय एकच, पण ते साध्य करण्यासाठी निवडलेल्या दोन वाटा. तेलाची वाटी उचलून पारू झोपण्यासाठी उठून गेली. पारू आली तोपर्यंत धनाजी जागाच होता. पावसात भिजणारी रात्र तशीच भिजत संथ पावलाने पुढे सरकत होती. पारूवर ओढवलेल्या त्या प्रसंगातून सावरण्यासाठी तो तिला धीर देऊ शकला नव्हता. काल रात्रीच मुरल्याला नकार दिला असता तर तो आज घरी आलाच नसता. पारू त्याचा राग राग करते ते बरोबरच होतं, याची त्याला खात्री पटली होती. पण जे घडायचं ते घडून गेलं. नशिबाने आपण वेळेवर पोचलो म्हणून पुढचा अनर्थ टळला. पारू शेजारी टेकली, पदरानं तोंड पुसलं. धनाजीला विचारलं, काय म्हणले डाक्टर? काय नाही, हाय तेच औषध चालू ठेवा आणि 15 दिवसानं परत या म्हणाल्यात. मुरल्याचा विषय काढावा की नाही याचा विचार करू लागला. पण पारूला धीर देणं गरजेचं होतं म्हणून म्हणाला, मुरल्याचं काही म्हणाली का म्हातारी? नाही. तो आभी मनाला लावू नको घेऊस. परत असं काही केलं तर त्याचं तंगडच मोडून हातात देतो बघ. आई घाल्यानं एक दिवसातच रंग दावला. तुला 4-8 दिवस माहेराला सोडू का? काहून? हेच आपलं घरात बी रोज कटकट होती ह्या, आणि आज हे. त्यानं काय होईल? असं केलं तर लोक म्हणतील घाबरले. त्या मुरल्याचं काय एवढं? त्याला म्या मागं बी एका बारला हाणलं होतं. हा? कवा? आणि मला नाही सांगितलं ते? सोडावं तुम्ही, गल्लीतली कुत्री भुकत्यातच. त्यांच्या भ्यानं काय घरात बसायचं? बरं, सकाळी तो पिंगळा आलता तेव्हा तुम्ही जागे झालते काय? नाही. कोण पिंगळा? अहो त्यो नाही का पाटला कुडमुडू वाजवीत येतोय त्यो, शकून सांगतोय. हा, मग त्याचं काय? त्यानं मला बी शकून सांगितलं आहे. काय? काय शकून सांगितलं आहे? म्हणाला, रडू नकोस, तुझ्या अंगणात लेकरू खेळेल. हे सांगताना पारू लाजली. पुढं म्हणाली, खरं असतोय का त्याचं शकून? अगं काय तू बी खुळ्यावानी बोलतीय. आणि खरं म्हणजे मला नवाल वाटतंय, तुला त्याच्यावर विश्वास तरी कसा बसला? अगं पोटापायी सकाळी सकाळी फिरतीय. झोळी 4 दाणं पडाय पाहिजे म्हणून सांगतात आपलं काय बाई. आपण ऐकायचं आणि सोडून द्यायचं. अहो पर तो काय म्हणाला माहित आहे का? काय म्हणला अजून? काहीतरी भ्याव दावला असेल. दुसरं काय? तो म्हणला, तुझ्या गोट्यात एक गाय हाय आणि तिला एक वासरू बी हाय. त्याला हे कसं समजलं? काय अवघड आहे? अगं गावात शेतकऱ्याच्या घरी गाय आणि गोठा असतोच की. गाय असली म्हणजे वासरू असतंच की. धनाजी काही केल्या विश्वास ठेवायला तयार नव्हता. पारून तो विषय सोडून दिला. आड्यानं घर गळायला लागलंय म्हणून उद्या पाऊस नसला तर घरावर चढून बघायला सांगितलं. पण तिसऱ्या पहाराला सुरू झालेला पाऊस थांबायला तयार नव्हता. कधी विजांचा कडकडाट तर कधी ढगांचा गडगडाट चालूच होता. विजेचा कडकडाट झाला म्हणजे त्या उजेडात खिडकीचा कवडसा उजळून निघायचा. जास्तच मोठा आवाज झाला तर काळजात लखलख व्हायची. अशा झोपलेल्या आणि जागलेल्या अवस्थेत दोघे कधी झोपले ते त्यांना समजलंही नव्हतं.
पाऊस मात्र तसाच पडत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.